तर नमस्कार मैत्रिणींनो, आपण आहे ना शाबू वडे बनवणार आहेत. तर हा मी आहे ना 1 वाटी शाबू भिजत घातला होता आणि छान असा भिजलेला आहे. त्यासाठी लागणारं साहित्य मिरची आहे आणि बटाटे घेतलेले. तर बटाटे ना आपल्याला उकडून घ्यायचे अगोदर. तर मी आता हे 3 बटाटे घेतलेले आहेत आणि मी कुकरमध्ये अर्धे अर्धे असे करून उकडायला टाकते. त्यात 1 ग्लास पाणी टाकलंय आणि त्याच्यातच आपण ना 1 ते 2 शिट्ट्या केल्या तरी पटकन शिजतील म्हणून असे अर्धे अर्धे करून पाणी थोडंसं घालून शिजून घेऊया. तर बटाटे आहेत ना आपले अगदी छान असे उकडलेले आहेत आणि 2 शिट्ट्या घेतल्या का छान उकडलेले आहेत. काढून घ्यायचे तर काढून घेऊन ये ना आपल्याला आता त्याची साल काढून घ्यायची. तर ना अशा सगळ्याच्या साली काढून घेऊया. गरम आहे त्याच्यामुळं हात भाजतोय. तर हे बटाटे आहेत ना हाताने जरी हे केलं मॅश केले तरी चालतात, पण मी किसणीवरती असं किसून घेतलंय म्हणजे अगदी छान असं आपल्याला पटकन हे होऊन जातं. फक्त आता शाबूत मिक्स केलं की काम होऊन जाते. बटाटा आहे ना आपलं मॅश करून झालेलं आहे आणि ही मी मिरची पण बारीक करून घेतली. कमी तिखट असल्यामुळे मी जरा मिरच्या जास्त घेतलेल्या आहेत. आणि ही शेंगदाणे आहेत ना मी भाजून अगदी छान असे त्याचे फोलकट काढून आहे ना पूर्ण जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठं पण नाही, दरदरीत थोडंसं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आणि हा आपला शाबू येतो. शाबू आपण याच्यात आहे ना घालून घेऊया पाहिजे तेवढा. आणि परत आपल्याला थोडंसं हे करून घ्यायचं आहे, मॅश करून घ्यायचे जेणेकरून वडे आपले तेलात फुटणार नाहीत. आणि उपासाचा असल्यामुळे ना फक्त हिरवी मिरची, शेंगदाणा आणि बटाटे हेच जातं, मीठ आणि शाबू. कोणी कोणी जिरे वगैरे घालतं, पण जिरे हे उपवासाच्या याच्यात टाकायचेच नसते. जेव्हा आपण उपवास नसताना करून खाऊ शकतो ना, म्हणजे खातोत ना, तेव्हा टाकू शकतो. तर चवीप्रमाणे मी मीठ पण टाकलेलं आहे. आणि आता याला आहे ना असं हाताने आपल्याला बटाट्यात एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे छानपैकी. शाबू पण थोडा हे होतो म्हणजे मॅश होतो त्याच्यात. आणि मी 1 वाटी शाबू आणि 3च बटाटे घेतले होते. तर अगदी छान झालेले आहे. जास्त शाबू जरी झाला ना तरी चांगलं नाही लागत, मग बटाटा थोडं जास्त असलं तर छान लागतात वडे. हे आता आहे ना थोडंसं तेलाचा हात लावून आहे ना पाहिजे तेवढ्या साईजचे आपल्याला आणि पाहिजे तसे जाड थोडे मिडियमच ठेवले ना तरी चालतील, कारण लय जाड झाले की मग मध्ये हे होत नाहीत, व्यवस्थित भाजले जात नाहीत आणि खुसखुशीत होत नाहीत जास्त हे असलं जाड असलं. तर असे असे करून घेते. तेल पण ठेवलेलं आहे गॅसवर आणि पटकन होत आहेत. अशाच पद्धतीने सगळे आपले बनवून घ्यायचे आणि तळून घ्यायचे. झालं तसं तेलात टाकला तरी चालतो. एकदा तेल तापल्यावर पटकन होत आहेत, काय मोडत वगैरे नाहीत, काय नाहीत. हा असा तेल गरम करायला ठेवतो आणि गरम पण झालेलं आहे. पलटी करून घेते. भाजता येत लगेच अगदी छान असे. ते मी आधी तेल तापलं की नाही पाहायला थोडंसं टाकलेलं, ते झाऱ्याला वगैरे चिटकले आणि तेलात पण चांगलं होतं, पण वडे अगदी छान होत आहेत. अगदी खुसखुशीत आणि एकदम छान असं क्रंची भाजलेले आहेत. तर ही मी 2-3 टाकले होते आणि नंतर 1 टाकला होता फक्त. हे बनवलेले आहेत ना आपण, 1-1, 2-2 टाकले तरी चालतं.
आपले आहेत ना शाबू वडे रेडी झालेले आहेत आणि एकदम खुसखुशीत असे झालेले आहेत. पहा आवाज पण छान आला आणि जास्त म्हणजे आतमध्ये पण लय मी जाड केलेलं नसल्यामुळे छान हे झाले तर जाळीदार. आणि दही आणि वडे तर छान अशी म्हणजे उपवासाची रेसिपी आपण आहे ना ही करू शकतात या येणाऱ्या मोठ्या एकादशीला. आपली आषाढ एकादशी येते त्या एकादशीला. आणि नक्कीच व्हिडिओ आवडलाच तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.